पर्यंत पोहोचत नाहीये. प्रथमतः आपल्याला वाटतं की अरे बाबा माझ्यामध्ये सर्व काही आहे. तुमच्यामध्ये सर्व काही आहे, कारण की एक मनुष्य एकमेव अशी व्यक्ती आहे की त्या भगवंताने आपल्याला घडवलंय, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी असणारच आहे ना. विचार करायला गेलं तर ह्या मृत्यू लोकामध्ये आपला जन्म होत आहे. हे मृत्यू लोक आहे. आपण फक्त इथे जन्मतो. आपल्याला वाटते की अरे हा जन्मलोक आहे, परंतु हा जन्मलोक नसून मृत्यू लोक आहे. याच्यामधून प्रत्येकाला तरुण जायचं आहे. फक्त तो तरुण जाण्याचा मार्ग कसा आहे की पुन्हा पुन्हा फेऱ्यामध्ये चुकवून या 3 करोड जन्मामध्ये फसायचं आहे, की सत्य लोकाच्या मार्गाला जाऊन सत्यभक्ती करून भगवंत प्राप्तीला जायचं. भगवंत प्राप्तीचे अनेक रूप आहेत, परंतु तुम्ही भगवंत प्राप्तीसाठी ज्या पद्धतीने भगवंतास मान्य कराल त्या पद्धतीने भगवंत तुम्हाला दिसेल. भगवंत कशामध्ये आहे? मंदिरातच भगवंत सापडेल असं नाहीये, परंतु मंदिरात जाणे योग्य आहे. कारण की आपण सध्याच्या कालावधीमध्ये किंवा आरूढतेनुसार कलियुगामध्ये भगवंत आपण बाहेर किती जरी हुकायला पाहण्याचा प्रयत्न केला तरीही मिळत नाहीये. मिळण्याचा प्रयत्न होतो भगवंताचा, परंतु आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मंदिरं गरजेचे आहेत आणि मंदिरामधील भक्ती गरजेची आहे. कमीत कमी सरास जीवनामधील काही कालावधी मनुष्य मंदिरात गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये द्वेष भावना येत नाही, म्हणून मंदिरे असणे गरजेचं आहे. मंदिरामध्ये अनेक लोकांची गर्दी असणं गरजेचं आहे. राधे राधे. आपण फक्त दिव्य प्रेम भक्ती भावना या युट्यूब चॅनलच्या माध्यमामधून सरास फक्त भक्ती मार्ग कसा आहे आणि भक्ती कशी करायची आहे याच्यामधील अनेक पद्धतीचे प्रश्न उद्भवतील. राधे राधे. आपण फक्त दिव्य प्रेम भक्ती भावना या युट्यूब चॅनलच्या माध्यमामधून सरास फक्त भक्ती मार्ग कसा आहे आणि भक्ती कशी करायची आहे याच्यामधील अनेक पद्धतीचे प्रश्न उद्भवतील. प्रश्नावरती चर्चा अथवा प्रश्न मनामध्ये उद्भवता न येता त्याच्यामधून जे घ्यायचं आहे ते आपण घेऊ. कारण की शिक्षण हे असं क्षेत्र आहे, याच्यामधून आपण ठराविक जे शिकत आहोत त्याचा अवलंब आपण आपल्यासाठी प्रथमतः केला पाहिजे. पुन्हा आपल्यासाठी झाल्यानंतर इतरांसाठी त्याचा अवलंब कसा करता येईल, त्याच्यामधून काहीतरी ठराविक पद्धतीचं मला धन मिळेल ही मनामध्ये अपेक्षा न ठेवता त्याला काहीतरी शिकायला मिळेल ही अपेक्षा प्रथमतः आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्ञानमय होऊन भक्तिमय जीवनामध्ये जगून भगवंत प्राप्तीच्या मार्गाला आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हीच सत्यभक्ती आहे.